आदरणीय प्रदीपजी कळिया सर, आजचे प्रमुख परीक्षक मास्टर शेफ कल्पनाताई जाधव, दुसऱ्या मास्टर शेफ अश्विनीताई बगाले यांना विनंती करतो। तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे सर, तसेच माजी विद्यार्थी संघातील कोणी एक सदस्य कृपया या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी यायचे। या ठिकाणी शाळेचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रदीपजी कळिया सर दीप प्रज्वलन करतायत। या ठिकाणी माजी विद्यार्थी संघातील सुभाषजी मुस्कर, कृपया आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी पुढे यायचे। या ठिकाणी माजी विद्यार्थी संघातील अनेक मान्यवरही उपस्थित झालेत। तसेच दीप प्रज्वलन झाल्यानंतर शाळेच्या विद्याविनय संस्थेच्या संस्थापिका संस्थापक आदरणीय गणेश लक्ष्मण चंदावरकर तथा दादा, तसेच आदरणीय वसुंधरा चंदावरकर उर्फ बाई यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार घालून या ठिकाणी स्पर्धेची सुरुवात करूया। आपल्या दोन्ही स्पर्धकांना या ठिकाणी दाखवायचे आणि त्यानंतरच आपलं परीक्षण पूर्ण होईल याची पालक स्पर्धकांनी विद्याविनय सभेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं ज्यांचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा दररोजच्या कार्यक्रमांमध्ये ज्यांचं चित्रीकरण या ठिकाणी उपलब्ध असतं असे मावळ वार्ता चॅनल, तसेच जत्रा चॅनल आणि स्पेशल केबल नेटवर्क म्हणजेच WNET
यांचं अतिशय बहुमोल योगदान आम्हाला मिळत आहे आणि त्यांचं चित्रीकरण गेल्या 2-3 दिवसांपासून चालू आहे। त्याची लिंकही आपणा सर्वांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा अनेक मल्टीमीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। तरी मावळवार्ता फाउंडेशन, जत्रा चॅनल आणि स्पेशलिंग केबल नेटवर्क यांचं विद्याविनय सभेच्या वतीनं खूप खूप हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। दोन्ही परीक्षक कल्पनाताई आणि अश्विनी यांना विनंती करतो की त्या शिक्षिका आहेत त्या कॅल्क्युलेशन करतील, पण आपण दोघी जर ह्या विचारमंचावरती आलात तर आपल्याला कार्यक्रम पुढे नेता येईल, कारण तुमचा परिचय आणि सत्कारण सगळ्याच गोष्टी बाकी आहेत। तोपर्यंत बक्षीस समारोहावरून त्यांचं काम होईल। तो तुम्हाला दोघींना विनंती आहे, प्लीज तुम्ही इथे विचारमंचावरती यावं। वसुंधरा चंदावरकर यांनी ह्या छोट्याशा शाळेचं रूपांतर, वसतिगृह शाळेचं रूपांतर या मोठ्या रूपांतर झालं आणि परत म्हणता 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव वर्ष आज आहे। आपण हा सोहळा इतका आनंद साजरा करत आहोत म्हणून 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत अतिशय भरगच्च कार्यक्रम करण्याचं आम्ही ट्रस्टींनी ठरवलं आणि त्याच्या एक स्पर्धा अतिशय उत्तम पद्धतीने साजऱ्या होत आहेत। याच्यामध्ये पालकांसाठी काहीतरी करावं असं नेहमी आमची इच्छा असते। बऱ्याच वेळा मी प्रयत्न पण केला की असं पालकांच्या स्पर्धा आपण घ्याव्या। त्याच्या अगोदर आपण पालकांच्या मेहंदी स्पर्धासारख्या स्पर्धा घेतलेल्या आहेत। पाककला ही आम्ही 5वी ते 8वीच्या सर्व मुलांसाठी दरवर्षीच घेतो। संपूर्ण वर्गासाठी परीक्षा आणि स्पर्धा अशा आपण दरवर्षी घेत असतो, पण पालकांसाठी काहीतरी घ्यावं आणि म्हणून ह्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून तुम्हा सर्व इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक या सर्व पालकांकरिता आपण हे आज पाककला स्पर्धेचे आयोजन केलं होतं। पाककला स्पर्धा 10 वाजता सुरू होणार होती, ती 10:30 झाली, त्यामुळे थोडंसं आपलं कॅल्क्युलेशन चुकलंय, पण अतिशय उत्स्फूर्तपणे तुम्ही भाग घेतलात आणि खूप सुंदर रेसिपी पाहायला मिळाल्या। भरपूर मी माझ्या मोबाईलमध्ये चोरून घेतल्यात, फोटो काढून घेतलेत की जेणेकरून आम्हाला मुलांपर्यंत ते पोहोचवता येतील। तर अशा जेव्हा आपल्याकडे स्पर्धा कुठल्याही पालकांसाठी जर आयोजित केल्या तर नक्कीच आपण त्यात सहभागी व्हा। शाळेमध्ये जसे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत, शिक्षक महत्त्वाचे आहेत, तसे पालकही खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे तुम्हा पालकांशिवाय शाळा नाही। त्यामुळे जेव्हा अशा काही स्पर्धांचं आयोजन केलं जाईल तेव्हा नक्कीच आमच्या हाकेला धावून या आणि छान सहभाग घ्या। आणि दीपकने मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो। धन्यवाद। एक आव्हान आहे, या ठिकाणी ही स्पर्धा संपल्यानंतर शिक्षकांची समूहगीत स्पर्धा आणि त्यानंतर शिक्षकांची वैयक्तिक गीत गायन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तरी सर्व पालकांनी या स्पर्धांकरता आणि त्यानंतर लोकनृत्यांचा कार्यक्रम म्हणजे स्पर्धा आहेत विद्यार्थ्यांकरिता, तर आंतरशालेय नृत्य स्पर्धा आहेत। तर जेवणातले विविध पदार्थ वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने व अधिक रुचकर बनविण्यात हातखंडा असणाऱ्या आजच्या आपल्या पाककलेच्या पहिल्या परीक्षक शेफ कल्पनाताई जाधव यांचा परिचय करून देताना खरंच खूप आनंद होत आहे। शेफ परीक्षकांना एक ट्रॉफी, शॉल, गुलाब पुष्प आणि पुस्तक अशा स्वरूपामध्ये आपला सन्मान होत आहे। या ठिकाणी गुलाब पुष्प जे तयार करण्यात आलेले आहे हे मॅनमेड, हे हस्तकला विभागातून स्पर्धेसाठी लाभलेल्या दुसऱ्या परीक्षिका सन्माननीय शेफ अश्विनीताई बगाले यांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे, ज्यांना साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न आहे अशा आपल्या दुसऱ्या परीक्षिका अश्विनीताई बगाले। आपला जन्म नागपूर। स्पर्धेचे सर्व समिती सदस्य सर्वांना विनंती या ठिकाणी पाहुण्यांचा, परीक्षकांचा सन्मान करण्याकरता उपस्थित राहायचं आहे। नंदूभाऊ वर्तकजी आपण या ठिकाणी परीक्षकांचा सन्मान करता यायचा आहे। या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो की असे मास्टर शेफ आम्हाला या ठिकाणी त्यांची वेळ मिळाली आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले खूप खूप हार्दिक स्वागत।
करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन. योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन. आणि असे मार्गदर्शन करण्याकरता आपल्या पहिल्या परीक्षक येत आहेत. तुला कॉंग्रॅच्युलेशन्स करते. पहिलं तर त्यांचं अमृत महोत्सवासाठी ज्यांनी शिक्षणाचा वसा घेतला आणि त्यांचा वसा असाच चालत राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यानंतर आजच्या कॉम्पिटिशनविषयी बोलण्याचं एक प्रयत्न करते की आज जी तुम्ही कॉम्पिटिशन अरेंज केली खरंच ही खूप सुंदर होती. सर्वप्रथम आणि अजून एक असं बोलते की आज जेवढे पार्टिसिपेट होते त्यांनी सगळ्यांनी ते सगळेच विनर आहेत माझ्या दृष्टीने. आधी त्यांनी त्यांच्यासाठी सर्वप्रथम टाळ्या वाजवाव्या. सर्वांनी आपला एवढा अमूल्य वेळ इथे आज सकाळी 9 वाजल्यापासून तर आता 2-3 वाजलेत आतापर्यंत तुम्ही थांबलात. थोडा उशीर झालाय होतोय आय नो, बट ठीक आहे. पण आज जे जजमेंट आम्ही जे केलं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने केलं आहे. त्यात तुम्हाला आधी पण आपण रूल बुक दिलेलं की तुमचं इव्हॅल्युएशन कोणत्या पद्धतीने होईल. तर आजचं जे कॉम्पिटिशनचं इव्हॅल्युएशन बेस होता की तुम्ही पहिलं तर आपली कॉम्पिटिशनचा बेस होता की फायरलेस कुकिंग, म्हणजे विदाऊट फायर तुम्हाला कुक केलेले पदार्थ इथे प्रेझेंट करायचे. आणि त्यात आपण सुविधा म्हणजे इथे अवेलेबल नसल्यामुळे आपण सांगितलं की घरून तुम्ही थोडं कुक करून आणू शकता. आता तो घटक पहिला झाला. दुसरा होता की हेल्दी कन्सेप्ट. सगळेच आपण कोविड नंतर सगळ्यांनाच आपल्या हेल्थविषयी कॉन्शियसनेस आलेला आहे. त्यामुळे आपण हेल्दी प्रॉडक्ट खाण्याचा एक प्रयत्न करतोय की दैनंदिन जीवनात आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये सगळंच ऑलमोस्ट केमिकल युक्त मिळतं. तर त्यामुळे आपण हेल्दी कन्सेप्ट एक ठेवला होता. आणि दुसरं होतं की कलर कॉम्बिनेशन, टेस्ट. जेवण जेव्हा पण आपल्या समोर येतो सगळ्यात पहिलं असतं की प्रेझेंटेशन. मुलांनाही असं सिम्पल वाढून दिलं तर ते खायला येत नाहीत, बरोबर. प्रॉपर त्यांना प्रेझेंटेबल डिश ठेवली तर त्यांना आपल्याला बोलायला लागत नाही की ये आणि जेवायला वाढलंय. अदरवाईज तुम्ही बघताय की आजही पॅरेंट्स आणि मुलांच्या मागे एक महायुद्ध असतं की त्या मुलाला जेवण भरवायचं कसं. पण त्याच मुलाला जर तुम्ही प्रॉपरली त्याला हवं त्या पद्धतीने करून खाऊ घातलं तर नक्कीच ही वेळ तुमच्यावर येणार नाही. आणि दुसरं एक असं आहे की टेस्ट. पहिलं तर आपण डोळ्यांनी बघू. दुसरी गोष्ट की टेस्ट एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की इव्हॅल्युएशन करण्याचा. बऱ्याच ठिकाणी आपण जेवण बनवतो पण मीठ हा आपण म्हणू. बऱ्याच ठिकाणी आज असं बघितलंय की मीठच नव्हतं कुठल्या गोष्टीमध्ये. तर मी त्या पर्टिक्युलर पर्सनलाही म्हटलं तुम्ही खाऊन बघितलं का. आपल्या घरी आजही आतिथ्य देवो भव आपण म्हणतो. पण तेव्हा जर आतिथ्य देवो भव आपण म्हणतो त्यांना आपण कुठल्या गोष्टीसाठी आग्रह करतो. घरी असतं नाही थोडं घ्या. पण याआधी त्यांना वाढण्याआधी तुम्ही तो जेवण टेस्ट केलंय का. अदरवाईज त्या जेवणाला चव नाही, त्याला गोडवा नाही, काही नाही आणि उगाच आग्रह करतो. त्यात काही पॉईंट नसतो. तर त्यासाठी बिईंग अ शेफ तुम्ही कुठलंही जेवण कोणालाही प्रेझेंट करायच्या आधी ते चाखून बघायचं असतं. चाखून बघणे आणि खाण्यामध्ये फरक असावा. खाऊन बघणे नाही, चाखून बघणे. ठीक आहे. तर आजची जी कॉम्पिटिशन झाली आम्ही ते सगळं या माध्यमातून बघितलं आहे. तर कॉम्पिटिशन एक फक्त नावाला होती. माझ्यासाठी तर सगळेच विनर आहेत जे आज इथे आहेत. तर बाकी आज तुमच्याबरोबर आज दिवस स्पेंड करून खूप मजा आली. मला माहिती उशीर होतोय, मला पण हाफ डे कॉलेजला जायचंय. मी इथेच संपवते बोलून. थँक्यू सो मच. किंवा विजयी झालेले आहेत. तर प्रथमतः मी किती बक्षिसं आहेत ती श्री हरी ढवळे सर, माझे विद्यार्थी संघातील श्री हरी ढवळे, आपणास विनंती करतो की आपण आणि पाककला स्पर्धेच्या समितीतील 2 सदस्य कृपया आपणास विनंती आहे उत्तेजनार्थ विजेत्यांना आपण सन्मानित करावं. दोन्ही परीक्षकही विनंती आहे की आपण सन्मानित करण्याकरता यावं. सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाटात यांचं स्वागत करायचं. अतिशय उत्कृष्ट पदार्थ, चविष्ट रुचकर पदार्थ यांनी बनवले. उत्तम डेकोरेशन, आखीव रेखीवपणे तयार केलेलं. विद्याविनय सभेचे अध्यक्ष आदरणीय राणावत सर हे ट्रॉफी देत आहेत.
या ठिकाणी विजेत्या स्पर्धकांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. स्वागत पहिल्यांदाच केलंय, परंतु आता हार्दिक अभिनंदन. यांचा 5वा क्रमांक आलेला आहे. 5वा क्रमांक. आम्हाला अभिमान वाटतोय की आम्हा सर्व शिक्षकांच्या विनंतीला मान देऊन सर्व पाककला स्पर्धेमध्ये पालक सहभागी झालेत. आम्हाला अभिमान वाटतो की सर्वांनी या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होण्याच्या इतिहासातील हा पाककला स्पर्धेचा कार्यक्रम, अमृत महोत्सवी वर्षाचा या कार्यक्रम सर्वांच्या आठवणीत नक्कीच राहील. आणि असे गुरुकुलच्या पालक स्पर्धेतील मास्टर शेफ आहेत. प्रथम क्रमांक तुकाराम भगवान होले. तुकाराम भगवान होले यांचं टाळ्यांच्या गडगडाटात आपण उत्तम असं सादरीकरणही होतं. पदार्थ चविष्ट रुचकर होते, त्यामुळेच गुणदानामध्ये यांना गुणदान जास्त झाले आहेत आणि म्हणून तर त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं स्वागत करायचं आहे. खूप खूप अभिनंदन.